द्यावी घ्यावी. दिलीप प्रभावळकर, दिग्दर्शक आशिष फडणीस, पार्श्वसंगीत अरविंद मुखेडकर, नेपथ्य प्रकाश योजना, संगीत संयोजन अवधूत संत, रंगमंच व्यवस्था व इतर सहाय्यक सुजित नाडकर्णी, ऋषिकेश व अमेय पाटणकर, केतकी म्हस्कर, पियुष खानवलकर, सुखदा सहस्रबुद्धे, श्रेयस विद्वांस आणि सौ स्नेहल संत. रंगभूषा राजन वर्धन आणि सहकारी. विशेष आभार श्री विद्याधर करमरकर, प्रदीप भिडे, अरविंद मुखेडकर, श्री किरण जोशी, बिल्डिंग क्रमांक 7 व पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम. यात भाग घेणारे कलावंत प्रवेशानुक्रमे उन्मेष पटवर्धन, सौ मनाली अभ्यंकर, अतुल वागळे, आशिष फडणीस, सौ अन्वया काणे, सौ मनीषा पटवर्धन आणि नेहा आठवले. तर सहर्ष सादर करत आहोत एक नर्म विनोदी, दिलखुलास, हसवा फसवी एकांकिका, चूक भूल द्यावी घ्यावी. चूक भूल द्यावी घ्यावी. प्राण जातील एका दिवशी. काही नाही प्राण जात. जीव घुसमटतो श्वास कोंडल्यावर. तुला सांगितलं नको तो स्वेटर तर ऐकत नाहीस. रोजची कसरत आहे. अहो पहाटे बाहेर पडता फिरायला तेव्हा थंडी असते. मग तुम्हीच खोकत बसत. विस्तारायला लागेल मला. काढा कर, बाम लाव, छाती शेक, सारखं आपलं चालू. नाही सांगणार तुला. त्रास होतो स्वेटरचा तर मुलांचा कोट घालून जा. सुरेंद्रच्या लग्नातला घातला ना गेल्या आठवड्यात. तू काढून दिलास ना ट्रंकेतून. फिनाईलच्या गोळ्यांचा वास येत होता. नेण्याने विचारलं इम्पोर्टेड सेंट लावलंय का म्हणून. तुमचे मित्र तसलेच. म्हातारे झाले तरी टोचून बोलणं संपत नाही. शिवाय वर फार सही लोक मला. नाना देसाई म्हणाले की पुचकावण्यासारखा दिसतो मी. अहो तुम्ही नका लक्ष देऊ. कोण काय बोलतय तिकडे. आपली काळजी आपणच घ्यायची. म्हणून तर घालतो ना स्वेटर.
एवढे हाल होतात तरी कोणाचं माप घेऊन शिवला होता कोण जाणे. अहो मुद्दाहून घट्ट विणला होता गळ्यापर्यंत, तुम्हाला वारा लागू नये म्हणून. हवं तर सुमाने अमेरिकेहून पाठवलेला झाला. काही नको, या वयात शोभणार नाही तसला भडक स्वेटर. उगाच लोकांच्या चेष्टेला विषय. मग काय हवं ते घाला. सारखं आपलं हे काय म्हणतील ते काय म्हणतील, हे कसं दिसेल ते कसं. तुला वाटतं कटकट करतो मी? हा, तू माझ्या वयाची झालीस ना म्हणजे समजेल. त्याला आता काय शिंका राहिलीये? 75 होऊन गेली मे मध्ये, आणखी 5 वर्षांनी तुमच्या एवढी. आणि मी थांबणार आहे का? हा, थांबणार आहे का मी आणखी पुढे. अहो हळू. मग तुला नव्या कटकटी, नवा चमत्कारिकपणा, चक्रमपणा. शांत व्हा. अर्थात तोपर्यंत जगलो तर काय तर तू सुटशील. झालं, घातली डोक्यात राख. आज चालताना नाही ना लागला श्वास? नाही, मी अवकाशात चालतो. एक हार्ट अटॅक येऊन गेल्यापासून भरभर चालणं सोडूनच दिलंय. बरं केलं. पण तरी सुद्धा वाटत राहतच. काय? आता कधी बोलावणं येईल काही सांगता येत नाही. तयारी केली आहे मनाची. पुरे गेले 2 दिवस सतत डोक्यात एकच विचार घोळतोय. कसला विचार? जाण्यापूर्वी तुझ्याकडे कबुली जबाब द्यायचा आहे. म्हणजे असं की तुझ्यापासून लपवून ठेवलेल्या काही गोष्टी आहेत, त्या तुला सांगितल्याशिवाय मनाला स्वस्थता मिळणार नाही माझ्या. इतकी वर्ष नाही ना सांगितल्या, मग काही अडलं नाही. माझं अडलंय. पण मोकळं करायचंय मला. पण नाहीच सांगितलं तर पिंडाला गावळ्या शिवणार नाही माझ्या. अगं बाई, मग बोला. आयुष्याच्या शेवटी का होईना पण कबूल करावं म्हणतोय. काय कबूल करणार आहात? सांगतो. थांबाल. ही शाल घ्या, वारा सुटलाय. तूच घे, तुला गरज लागेल आता या शालीची. ऐक, तुला आठवते तुझे बाबा मृत्यूशय्येवर पडले होते. पहाटेची, हो हो पहाटेची वेळ होती. हात थोडा वेळ धुला होता. सासरे बुवानी मला जवळ बोलावलं. म्हणाले, जावई बापू, भोजन करावंसं वाटतंय का? हातपेटी आहे, हातपेटी. सिगरेट उडायचे शेवटची. दिवा लावा, दिवा. दिवा हा काय लावलाय की? दिवा लावायचा. आता देवाजवळचा दिवा लावायचा काय? तुम्ही लावा. मी लावू. बरं, असं होणार आपल्या आयुष्याचं काही गरज नाही. हो, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल.
तुझ्याचा घेतला तरी चालेल. चालेल बर. अहो माझा कसला हात हातात घेताय? अगं हात दे लवकर. हा घेतला हात. त्या वचन हा उद्यापासून कुठल्याही जुगारात पैसे लावणार नाही. वचन देतो उद्यापासून कुठल्याही जुगारात पैसे लावणार नाही. अंत्यसंस्कार वगैरे आटोपून 4 तासांनी मी पैसे घेऊन निघालो. जाण्यापूर्वी गणा कोरगावकरांच्या घरी फोन केला तर आश्चर्य म्हणजे आदल्याच दिवशी ते वारल्याचं कळलं. दोघे जीवाला जीव देणारे मित्र